दसरा मेळावा ही शिवसेनेची खूप वर्षाची परंपरा आहे. शिवाजी पार्क आणि शिवसेनेचा दसरा मेळावा हे जणू एक समीकरणच आहे. एकनाथ शिंदेच्या बंडानंतर शिवाजी पार्कसाठी शिवसेनेच्या दोन्ही पक्षांमध्ये चढाओढ चालू होती. ही चढाओढ आपण गेल्या 2 वर्षापासून पाहत आहोत, कारण की दसरा मेळावा आणि शिवाजी पार्क याचा अतूट नातं, त्यामुळेच दोन्ही गटांना शिवाजी पार्क हे आपल्यालाच मिळालं पाहिजे अशी इच्छा आहे. ठाकरे की शिंदे, शिवाजी पार्कवर कोणाचा आवाज घुमणार याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. ठाकरेंना शिवाजी पार्कचं मैदान मिळवण्याची शक्यता जास्त आहे, तर आझाद मैदानावर शिवसेना शिंदे पक्षाचा मेळावा होऊ शकतो. यंदा पहिल्यांदाच मनोज जरांगे पाटीलही दसरा मेळावा घेणार आहेत. नुकतेच त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं असलं तरी आरक्षणाचा लढा ते सोडणार नाहीत. बीडमधील नारायणगडावर जरांगे पाटलांचा मेळावा होणार आहे, त्यामुळे दसरा मेळाव्यातून जरांगे पाटील नेमकी काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. ते या दसरा मेळाव्यातून मराठा आरक्षणाची पुढील लढाई घोषित करणार आहेत. यासोबत पंकजा मुंडेही आपली परंपरा राखत बीडमधून दसरा मेळावा घेणार आहेत. लोकसभेला झालेला त्यांचा पराभव व त्यानंतर विधान परिषदेसाठी त्यांचा लागलेला नंबर, यानंतर होणारा हा दसरा मेळावा, तेथून ते आपल्या कार्यकर्त्यांना काय सांगणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. दसरा मेळावा ही एक शिवसेनेची परंपरा. शिवाजी पार्क आणि शिवसेनेचा दसरा मेळावा हे एक वेगळं समीकरण आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवाजी पार्कसाठी शिवसेनेच्या दोन्ही पक्षांमध्ये चढाओढ झाली. यंदाच्या दसरा मेळाव्याला मात्र दादरमधील शिवाजी पार्क मैदान शिवसेना ठाकरे पक्षालाच मिळण्याची शक्यता जास्त आहे, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी सांगितली आहे. त्यासाठी ठाकरे पक्षानं सुमारे 8 महिन्यापूर्वीच बीएमसीकडे अर्ज करून ठेवला होता. याशिवाय बीएमसीला 4 स्मरणपत्रही देण्यात आलेत. त्यामुळे शिवाजी पार्क ठाकरेंनाच मिळणार असं जवळजवळ निश्चित झालेलं आहे. दुसरीकडे शिवसेना शिंदे पक्षानं अद्यापही बीएमसीकडे अर्ज केला नसल्याची माहिती आहे. त्यामुळे शिंदेंचा दसरा मेळावा बीकेसी किंवा आझाद मैदानावर होण्याची शक्यता आहे. शिंदे पक्षानं या दोन्ही मैदानासाठी अर्ज केल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदेंचं बंड झालं आणि शिवसेनेची 2 शक्कल झाली. शिंदेंच्या बंडानंतर पहिल्यांदाच शिवसेनेने 2 दसरे मेळावे पाहिले. बंडानंतर पहिल्या दसरा मेळाव्यात शिंदे विरुद्ध ठाकरे आमने सामने उभे ठाकले होते. शिवाजी पार्कसाठी ठाकरेंसह शिंदे पक्षाने सुद्धा अर्ज केला होता. मैदानाच्या परवानगीवरून शिवसेनेच्या दोन्ही पक्षात मोठी खडाजंगी पाहायला मिळाली होती. अखेर बीएमसीने शिवाजी पार्कसाठी ठाकरे पक्षाला संमती दिली आणि शिंदेंचा दसरा मेळावा बीकेसी येथे घ्यावा लागला होता. त्यानंतर गेल्या वर्षी शिवसेना शिंदे पक्षानं आझाद मैदानावर दसरा मेळावा घेऊन ठाकरेंवर तोफ डागली होती. आता पुन्हा एकदा शिवाजी पार्क ठाकरेंना मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आझाद मैदानावरच शिवसेने शिंदे पक्षाचा मेळावा होण्याची शक्यता आहे. सोबत बीकेसी सुद्धा हा त्यांच्यासमोर एक ऑप्शन आहे. या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे शिवाजी पार्कवरून एकनाथ शिंदे यांच्यावर टोप दागण्याची दाट शक्यता आहे. तसेच त्याला प्रत्युत्तर म्हणून शिंदे सेना सुद्धा जोरदार जबाब देऊ शकते. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याव्यतिरिक्त यावर्षी नवीनच मनोज जरांगे पाटलांचाही दसरा मेळाव्याची चर्चा जोरदार चालू आहे. बीडमधील नारायणगडावर जरांगे पाटील दसरा मेळावा घेऊन आपली भूमिका जाहीर करणार आहेत. नारायणगडावर महंत आणि मराठा समाज बांधवांमध्ये चर्चा झाली आहे. या बैठकीत जरांगे पाटील दसरा मेळावा घेण्याबाबत शिक्कामोर्तब झालेला आहे. नारायणगडावरील या मेळाव्यातून जरांगे पाटील मराठा समाजाला कोणती दिशा दाखवणार आहेत याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. तसेच मराठा आरक्षणाची यापुढील भूमिका व त्याचा रस्ता कसा असेल याबाबत सुद्धा ते बोलणार आहेत. यासोबत पंकजा मुंडे यांचा सुद्धा बीडमध्ये भगवानगडावर दसरा मेळावा आहे. गोपीनाथ मुंडेंनी चालू केलेल्या या दसरा मेळाव्याच्या परंपरेला पंकजा मुंडे यांनी पुढे चालवलेलं आहे. दरवर्षी प्रचंड प्रमाणात पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते भगवानगडावर या मेळाव्याला येत असतात. यावर्षीचा सुद्धा मेळावा ऐतिहासिक आहे. लोकसभेला पंकजा मुंडे यांचा झालेला पराभव व त्यानंतर त्यांची विधान परिषदेमध्ये झालेली निवड, यानंतर हा होणारा मेळावा मुंबईत ठाकरे वर्सेस शिंदे आणि बीडमधील भगवानगडावर पंकजा मुंडे आणि बीडच्या नारायणगडावर जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा होणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी जरांगे पाटील काय भूमिका घेणार हे महत्त्वाचं आहे. यंदाच्या दसरा मेळाव्यामधून काय राजकीय प्रतिक्रिया उमटणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागणार आहे. महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी होणारे हे ऐतिहासिक 4 दसरा मेळावे, या दसरा मेळाव्यातून काय दिशा दाखवली जाणार, कोणावर टीका होणार व
कोणते कार्यकर्त्यांना निर्देश दिले जाणार याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. आपण सुद्धा या 4 मेळाव्यातून महाराष्ट्राला काय मिळतं ते पाहणार आहोत. धन्यवाद. जय हिंद.